हो प्रश्न हा मायनिंग रिझम्पशन जावपाक, स्टार्टिंग ऑफ मायनिंग ऑपरेशन्स आनी ताजे खातीर डेडलायन सरकारान कितें सेट केल्या. बिकॉज सर हांगा जेन्ना मायनिंग बंद पडलें तेन्ना 8,311 ट्रक ओनर, तांचे फॅमिली मेंबर, हेवी मशिनरी ओनर, बार्ज ओनर, तांचे स्टाफ, वर्कर, सर्वीस प्रोवायडर हांकां मायनिंग डिपेंडंट म्हणटात पळय, हांकां सरकारान तांकां मायनिंग डिपेंडंट म्हणून मानले आनी तांचे खातीर हांव हो प्रश्न विचारतां. स्पिकर सर, तांकां कॉम्पेन्सेशनूय दिलें जेन्ना मायनिंग बंद जालें तेन्ना, आनी तांकां एक अश्युरन्स दिलें की मायनिंग सुरवात जातलें म्हणून. स्पिकर सर, आतां आज टायम आयला हें अश्युरन्स, हें कमिटमेंट फुलफील करपाक. स्पिकर सर, आज एक बाब दिगंबर कामतीचो स्टार एलक्यू 6A आसा, थंय ताणें एक प्रश्न विचारला की तुमी तांकां कॉम्पेन्सेट करतले काय म्हणून, हे मायनिंग डिपेंडंटांक. ताका तुमी क्लियर कट उत्तर दिलां की आमी आनी कॉम्पेन्सेशन बी कांय दिवंक शकना, आतां आमी मायनिंग लिजीज ऑक्शन करतले म्हणून. स्पिकर सर, विरोधक म्हणून म्हजें काम जाता टू डिग आउट फॅक्ट्स, and sometimes the facts expose the fraud. Speaker sir, एक व्हडलो ऑथर आनी एक पब्लीक स्पिकर आशिल्लो डॅशन स्टोक्स म्हणून, तो म्हणटालो फॅक्ट्स आर थ्रेटनिंग टू दोज इन्वेस्टेड इन फ्रॉड. स्पिकर सर, हे एलेक्यून म्हाका एक पॉयंटेड क्वेश्चन मुख्यमंत्र्याक विचारूंक जाय की स्टेट गव्हर्मेंटान एक डेडलायन अशी सेट केल्या मायनिंग सुरवात करपाक, आनी हाजे खातीर मातसो एक बॅकग्रावंड म्हाका दिवंक जाय. स्पिकर सर, बॅकग्रावंड असो आसा की डेडलायन हांव कित्या खातीर म्हणटा, कित्याक हाजे पयलीं खूब डेट्स दिल्ल्यो आहा आनीक लाखांनी लोक जे मायनिंग डिपेंडंट आसात, जे सभाघरांत सगळ्यांक खबर आसा की ते तांचें लायफ मायनिंगाचेर डिपेंड आहा. हे लोकांक न्याय दिवपा खातीर मायनिंग स्थानीक लोकांक बेनिफीट जाता अशें केन्ना सुरवात जातलें. हांव एक टायम लायन मुख्यमंत्र्याक दिवंक सोदतां. 29 जुलय 2021 बाब रोहन खंवटो हे सायडीन आशिल्लो, ताणें एक प्रश्न घाल्लो की स्टेप्स गव्हर्मेंट इज टेकिंग टू रिस्टार्ट मायनिंग ऑपरेशन्स इन द स्टेट. स्पिकर सर, ताका तेन्ना उत्तर मेळिल्लें, द गव्हर्मेंट इज एक्सप्लोरिंग ऑल द ऑप्शन्स टू रिस्टार्ट मायनिंग ऑपरेशन्स इन द स्टेट. प्रेझेंटली द गव्हर्मेंट इज इन द प्रोसेस ऑफ सेटिंग अप द गोवा मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. डेट आशिल्ली 29 जुलय 2021. ताजे मागीर रोखडेंच ताका एश्युरन्स दिवन 15 सप्टेंबर 2021 मायनिंग कॉर्पोरेशन एक्ट हाडलो आनी पास केलो. मागीर 24 नोव्हेंबर 2021 कॅबिनेट मिटींग जावन मुख्यमंत्र्यान एक स्टेटमेंट काडलो की इट इज ऑलमोस्ट फायनलायज्ड. बाय डिसेंबर 15 वी शूड बी एबल टू कंप्लीट द ऑक्शन प्रोसिजर फॉर अबाउट 6 to 8 मायनिंग ब्लॉक्स. इट विल बी डन थ्रू द कॉर्पोरेशन, बट स्टेट बँक ऑफ इंडिया हॅज बीन टेकन ऑन बोर्ड फॉर द ऑक्शन. हें स्पिकर सर 24 नोव्हेंबर 2021. आतां इलेक्शन जालें, इलेक्शन जिखून मुखेलमंत्र्यान नवो स्टेटमेंट काडलो, मायनिंग कॉर्पोरेशन टू बी ऑपरेशनल विदीन अ मंथ, एप्रील 11, 2022. स्पिकर सर, हे सगळे स्टेटमेंट जर पळयले आनी वाचले जाल्यार असो एक निश्कर्श काडूं येता की मायनिंग कॉर्पोरेशन म्हणटा मायनिंग सुरवात करपाचें आशिल्लें अशें आमकां सगळ्यांक दिसलें. हावेवर आज जर वाचूंक गेले जाल्यार अशें दिसता की मायनिंग कॉर्पोरेशन इज ओन्ली एक्झिस्टींग ऑन पेपर. गेले टर्माक स्पिकर सर, सरकार एक लेजिस्लेटीव क्युअर आनी ज्युडिशियल ऑप्शन सोदता अशें आमकां सांगताले. स्पिकर सर, खूब इश्यूज आशिल्ले, पूण लोक कन्फ्यूज जाल्ले की कॉर्पोरेशन येतलें, मायनिंग लिजीस घेतलें आनी मायनिंग एक्टिविटी सुरवात करतले. स्पिकर सर, एलएक्यू रिप्लायान म्हाका अशें दिल्लें आहा की गव्हर्मेंट मायनिंग ऑक्शन करूंक सोदता इन द फॉर्म ऑफ लीज क्लस्टर्स ऑर ब्लॉक्स. स्पिकर सर, म्हजो प्रश्न आहा, कित्याक ब्लॉक्स? वाय नॉट ऑक्शन इंडिविज्युअल लिजीस? म्हाका दिसता गोंयची मायनिंग फर्म्सांक भायर दवरपाचो बिडिंग प्रोसेसांतल्यान हें एक षडयंत्र. स्पिकर सर, कोण मागीर करूंक उरतले? वेदांता उरतलो, जिंडाल उरतलो आनी कोण ना जाल्यार अडानी आसाच. स्पिकर सर, MECL म्हणून मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड म्हणून तांकां नोव्हेंबर 2021 कॅबिनेट एप्रुवल घेवन तांकां एनगेज केले सरकारान. 30 ते 90 दिसांनी हें काम करतले अशें म्हणून सांगलें. आज 7 म्हयने जाल्ले आहा, कसलेंच कन्फर्मेशन ना MECLान जिओलॉजी रिपोर्ट केला जाल्यार. आनी रिप्लायान अशें म्हणलां मुखेलमंत्र्यान की 3 ते 4 म्हयन्यान
ऑक्शन करून कंप्लीट जातलें आनी मायनींग सुरवात जातलें. स्पीकर सर, म्हजो प्रश्न असो आहा, एनवायरमेंट क्लियरन्स 3 म्हयन्यान मेळना म्हणटकर मायनींग एटलिस्ट फेब्रुवारी 2023 जातलें. सो म्हजो पयलो प्रश्न असो आहा की मायनींग फेब्रुवारी 2023 जातलें, जायना जाल्यार प्रॉब्लेम ना, एक फायनल डेट मुखेलमंत्र्यान दिवची. हो पयलो म्हजो सप्लिमेंटरी. स्पीकर सर, बाब विजय सरदेसाय विचारता आसतना त्यांनी म्हाज्याय प्रश्नांची बरीचशी उत्तरां दिली, तें एक बरें केलें. म्हणजे एकंदर त्यांनी बाकीचें सगळें सांगता आसतना थोडेशें आमी कितें केलां हें त्यांनी एक्सप्लेन केलें, काय हरकत ना. त्यांनी जें सांगलें की आमी मायनींग एक्झॅक्टली केन्ना सुरू करतले, तांणी सांगलें त्या प्रमाणे आमी MECLाक अपॉयंट केला. MECLान जवळपास 5 ब्लॉक इन शॉर्ट द लिजीस, न्यू लिजीस आशिल्ल्यो त्यो फायनलायजूय केल्ल्यो आनी तेज्या प्रमाणे ऑक्शन करपाचें सांगलेलें. ॲट प्रेझेंट जी 88 लिजीस एक्झिस्टींग लिजीस जी आशिल्ली ती आमी ऑक्शन करपा खातीर घेतलेली आसा. आनी तुज्या म्हणण्या प्रमाणे 88 लिजीस पैकी जी लिजां एका इसीच्या अंडर येता, फॉर एग्जाम्पल 5 लिजां जर सिंगल इसीच्या अंडर येता आसत जाल्यार दॅट इज अ वन ब्लॉक एक्झिस्टींग लिजा पैकी, जाल्यार तो एक ब्लॉक आमी ऑक्शन करतले. हांव कित्याक तेंय सांगता, कारण ही एकदां ऑक्शन जालें काय विदीन अ 15 days ही इसी मेट बी ट्रान्सफर टू द न्यू लीज होल्डर्स. हाज्या पयलीं SBI कॅप होल्डर हेंच्यांनी दुसऱ्या स्टेटींनी अशा पद्दतीची लिजीस ऑक्शन केल्या. सो अकॉर्डिंग टू अवर MMDR एक्ट, हाज्या MMDR एक्टाच्या प्रमाणे तांच्यांनी ही लिजीस ही तेंच्यांनी तांकां 15 daysच्या भितर इसी ट्रान्सफर्स केल्या फॉर द 2 years इनिशियल स्टेज, आनी नंतर 2 years उपरांत तेंच्यांनी फ्रेश इसी त्या लिजा खातीर घेवपाक जाय. दीस इज कन्सर्न वीथ दॅट 88 लिजीस. रेस्ट ऑल नवीन जी लिजीस आसात, ओके, ताचो आमी ऑलरेडी SBI कॅप जो ऑलमोस्ट SBI कॅप वीच इज एन गव्हर्मेंट ऑफ कंपनी, इट इज एन ऑडिटेड बाय द CAG, इट इज अ 100% सबसिडरी ऑफ द स्टेट बँक ऑफ द इंडिया वीच इज सेटअप इन 1986. आनी ताज्या उपरांत SBI कॅपानूच आतां पर्यंत ओरिसा, मध्य प्रदेश, गुजरात, UP, महाराष्ट्रा आनी आतां गोवा हांकां सगळ्या जाणांक ट्रान्झॅक्शनल एडवायझर SBI कॅपूच आसा. तांच्यांनी सक्सेसफुली SBI कॅपांत बाकी कडली ऑक्शन जी आसा पळय न्ही ही कंप्लीट केल्या आनी त्याच प्रोसेसान केल्ली आसा. त्या खातीर आमी तांकां ट्रान्झॅक्शन एडवायझर म्हणून घेतल्या. हो प्रोसेस सुरू जाला आनी फॉर युअर इन्फॉर्मेशन दॅट 88 लिजीस आनी न्यू लिजीस हाज्या भितर फुडल्या एक्झॅक्टली 4 म्हयन्या भितर हो प्रोसेस कंप्लीट जाता. आनी एकदां म्हणजे ऑन बोर्ड जसो न्यू लीज होल्डर आयलो काय आमकां विदीन 15 days अकॉर्डिंग टू हाज्या प्रमाणे जो आहा पळय न्ही MMDR न्यू एक्टाच्या प्रमाणे वीच इज सेक्शन 88 आमी इसी जी आसा पळय न्ही वीच इज ट्रान्सफर इन टू द न्यू लीज होल्डर, म्हणजे 15 दिसांनी जर ट्रान्सफर जाले जाल्यार तांकां चडांत चड 6 म्हयन्या भितर तांकां तेंचे लीज होल्डराक ते सुरू करूं येता. तुका जी एक चिंता आसा की व्हडले हांगासर कोण येवचे ना म्हणून, फॉर युअर आमी जे एकूच त्या खातीर तुका सांगता हांव, एरिया रेस्ट्रिक्शन अंडर द 6B ऑफ द MMDR एक्ट, there is a area restriction for the allotment of the mining leases which is a 10 square kilometer of the mining. We can आमच्या एकाच स्टेटीत 10 स्क्वेअर किलोमिटरच्या पेक्षा चड एरिया जो आहा एका सिंगल लीज होल्डराक आमी दिवचे ना. म्हणजे मॅक्झिमम टू मॅक्झिमम जर घेतले आसत जाल्यार 3 लिजीस ते घेवपाक शकता आनी ते घेतले आसत जाल्यार तेज्या वयर एरिया ताका दुसऱ्याक घेवपाक मेळची ना. म्हणून जी स्मॉल लिजीस आसा, जे स्मॉल हांगासले लोकल मायन ओनर्स जे आसा पळय न्ही हेंकाय घेवपा खातीर स्कोप उरतलो. कोणीय जर दुसरो आयलो चुकून सुद्दां जाल्यार तो 10 स्क्वेअर किलोमिटर्स हेज्या वयर मायनींग हांगासर करूंक शकचो ना. हें त्या खातीर तितकें. आनी एकूच सिंगल फॉर युअर इन्फॉर्मेशन, गोवा स्टेटीत हे परमिशन, बाकीच्या स्टेटींनी हे स्टेट सेंट्रल गव्हर्मेंटाने परमिशन मागला की आपल्याक हे परमिशन दी, तेज्या वयर एलाव कर म्हणून आमी मागोंक ना. आनी आमच्या हितूर कंडिशनूय हेच आसतलें, हाज्या वयर ते वयचे ना म्हणून. ओके, फॉर दीस. स्पीकर सर, मुखेलमंत्र्यान मायनींग कॉर्पोरेशनाक सारकें टक करून कट मारलो. मायनींग कॉर्पोरेशनाचें उतरूच काडलें ना. मायनींग कॉर्पोरेशन म्हणटा तें लास्ट 1 वर्स आमी काणी आयकली, चड करून तांचेच तोंडांतल्यान आयकली. आज मायनींग कॉर्पोरेशन म्हणटा तें तुमी नवेच, तें नाच. आनी आतां SBI कॅप आनीक जे MMDR एक्ट इज द मेन थिंग. स्पीकर सर, आतां तो म्हणटा ते भशेन की एक इसीचे अंडर इतल्यो लिजीज आहा म्हणून आमी म्हणटात की सगळ्यो इसीचे अंडर आहा तो एक ब्लॉक, अशें हें तूं सांगूंक सोदता. सपोज तुवें एक मायनींग लीज तोडून दिली
कितें ना ना कितें लॉस जावंक शकता. स्पिकर सर एक प्रश्न एकूच मिनीट हांव मुखेलमंत्र्याक सांगता. हांवें पयलीं स्टार्ट केलां 8,311 ट्रक ड्रायव्हर डिपेंडंट्स हो इशू. आज तांचे विचार करून हांव सांगता. इतल्या खातीर कित्याक सांगता, कित्याक आतां GMR एअरपोर्ट बांदता. प्रश्न जर थंय घालो की स्थानीक लोकांक कितलें काम मेळ्ळें जाल्यार एक प्रश्न उरता. ते कोण ते बिल्डकॉन दिलीप बिल्डकॉन थंय कितले गोंयकारांचे ट्रक चलना. फाल्यां मायनींग तूं सुरवात केलें पूण गोंयकारांक जर ट्रकवाल्यांक चान्स पडलो ना जाल्यार कोणाक जाय तें मायनींग. सो तांचो विचार करून हांव तुका इतलें म्हणटा की अशें जर तुका दिसता की गोंयचे कंपनीन लूटमार केली, फाल्यां म्हाकाय अशें हांगा नाका की हांव ते कंपनी खातीर उलयता म्हणून. सपोज SIT वा शाह कमिशनान तुका दिसता की गोंयचे मायनींग कंपनीनी लूटमार केलें, तांकां डिस्क्वॉलिफाय कर. पूण जर तांणी केलें ना जाल्यार तांकां चान्स दी, कित्याक दे नो द लोकल कंडिशन्स आनी दे मे गिव एम्प्लॉयमेंट टू द लोकल्स. होल फोकस इज ऑन लोकल्स. वोकल फॉर लोकल म्हणून प्रधानमंत्री सांगता. स्पीकर सर, विजयान प्रश्न जो लोकलांचो मांडला पळय न्ही, चिंता म्हाकाय आसा. स्पीकर सर, म्हाजी कॉन्स्टिट्युएन्सी 90% मायनिंगाचेर डिपेंडंट आसा. 90% म्हणून विजया पेक्षा चड मायनिंगवाल्याची चिंता म्हाकाय आसा आनी तांचो म्हाजेर विश्वासूय आसा. परत एकदां सांगता विजय, सगळे म्हणजे म्हाजी आसतली, गणेश गांवकर आसतलो, सुभाष आसतलो, हेवटेन प्रेमेन आसतलो, इवन दो तेवटेन दाजीकूय लागता, इवन दो निलेश आहा फाटल्यान, ह्या सगळ्या इवन दो 70तल्या काही भागात आमच्या पर्या मतदारसंघात लागता, शिरोड्यात लागता, ह्या सगळ्या जाणांक मायनिंगांतल्या त्या ट्रकवाल्यांची चिंता आसा. तांकां जे त्या मायनिंग कंपनी कडेन कामाक आसली तांचीय चिंता आसा. स्पीकर सर, तेंची चिंता आसा म्हणूनच तेणी जो 8,000 फिगर काडलो त्या ट्रक ओनरांक, म्हणजे ट्रक आनी ते असले तांकां कॉम्पेन्सेशन जवळपास ना म्हटल्यार 2.5 वर्सां कॉम्पेन्सेशन आसा. हें आमच्या त्या सरकारात तेन्ना तांकां पेमेंट केला आनी अजुनूय बी लास्ट फक्त एक तेंचो OTSच्या अंडर लोन जें उरलां 22 जाणांच्या सुमार उरलां, तें आयजूच हांवें चॅक केल्लें. EDC तांकां तें सेटलमेंट दिवपाचें आसा, इन्क्लुडींग बार्ज ओनरांक सुद्दां OTS सेटलमेंट काडल्या. स्पीकर सर, म्हूण हांव ताका फक्त इतकेंच सांगपाक सोदतां, तेणी दुसरी चिंता व्यक्त केली की एट प्रेझेंट एक्झिस्टींग आसलेल्या मायन ओनरांची बरोबर आसा तेजें. म्हाजेंय म्हणणें तें आसा, एक्झिस्टींग आसलेले मायन ओनर जेंच्यांनी ट्रान्सपरंट रित्या बिझनेस केला, खंयसरूच स्टेटीचो रेव्हेन्यू जर हें करूंक ना आसत जाल्यार तांकांय परत एकदां ऑपॉर्च्युनिटी मेळपाक जाय आनी ती मेळची ह्या मताचोय हांव आसा. कारण तांकां प्रॉब्लेम्स खबर आसा, लोकांच्या एग्रीकल्चराचें कॉम्पेन्सेशन तेंच्यांनी थोड्यांनी बऱ्याचशा जाणांनी टायम टू टायम दिला, थोड्या जाणांनी कदाचित दिवंक ना आसतलें. म्हणून आमकां जे तेजें म्हणणें आहा, इट इज बारीक जर लीज म्हणजे एक्चुली आतां जे आमी ब्लॉक करता ते जर पळयत जाल्यार GEC म्हणजे फॉर एग्जाम्पल एखाद्या कंपनी कडेन 3 लिजां आसा, 3 लिजां एका ECच्या अंडर येता आसत जाल्यार तोच ब्लॉक आसा. आनी तुवें जशें म्हटलें की ते कट कित्याक करून दिना. एट प्रेझेंट म्हणजे फॉर एग्जाम्पल जर म्हणटलो जाल्यार बिचोले धबधब्या हांगासर 3 लिजीस आसा. डेट इज अ सिंगल अंडर अर्लियर इट इज अ डेम्पो मायनींग, हाज्या अंडर तेंची EC आसा. सेम EC आमकां फाल्यां सकाळीं 3 जाणांनी वेगवेगळ्यांनी घेतलेले आमी ट्रान्सफर करूंक शकचे ना. आनी इवन दो आपले एनवायरमेंटल क्लियरन्स ताका अशा डिवायड करून ते दिवपाक शकचे ना आनी हे प्रॅक्टीस ना तशी. म्हणून ही 3 लिजां ही एकत्र रित्या ऑक्शन केली वता. स्पीकर सर, सादो प्रश्न आहा. आमी मुखेलमंत्र्यान सांगलें 90% आपली कॉन्स्टिट्युएन्सी मायनींग डिपेंडंटांची आसा. हांव कितें म्हणटा, दुसरोच तर नवो मनीस आयलो, इन वीच वे यू वील फोर्स दॅट पर्सन टू टेक दीस पीपल ऑन बोर्ड. हें आन्सर आमकां मेळना. तें कॉर्पोरेशनान मेळटालें. जेन्ना तूं कॉर्पोरेशन म्हणटालो तातूंत तें सारकें फंक्शन्स आसात तेजे ऑफ द कॉर्पोरेशन, ती म्हजे कडेन आहा. पूण आतां कॉर्पोरेशन इज नॉट इन द पिक्चर. सो आतां तूं तें कशें करतलो? जस्ट रिज्युमींग मायनींग. पयलें म्हाका तुवें उत्तर दिवं ना केन्ना तूं सुरवात करता. गिव वन डेट. स्पीकर सर, आमचो 3 म्हयन्यान जर 4 म्हयन्यांनी प्रोसेस जर कंप्लीट जालो जाल्यार एनादर 1 मंथ म्हणजे 5 म्हयन्यांनी म्हणजे एक्च्युअली मायनींग सुरू जावपाक शकता 5 म्हयन्यांनी. दुसरो जो तेजो प्रश्न आसा, म्हणजे आमी प्रिफरन्स फॉर द लोकल्स, एक म्हणजे 100% ट्रक ओनर्स आनी मशिनरीज 100% दे वॉन्ट टू गिव द प्रिफरन्स टू देम ओनली. उरता उरलो प्रिफरन्स इज एन फॉर द जॉब. जे ज्या लिजात जे कोण काम करताले, जे कामगार आशिल्ले, वर्कर आशिल्ले, स्टाफ आशिल्लो, 100% प्रिफरन्स जो आसा पळय न्ही, हो तांकांच त्या लीज होल्डरांक दिवपाक जाय. हो सरकाराचो अट्टास आसतलो. हट्ट कसो? हाव यू वील मिनरल कॉर्पोरेशन एक्टान आसा हें. आतां तूं कसो काडटलो? तूं ऑक्शन करतलो, तो मनीस घेतलो, तो म्हणटलो आपूण आपले हाडटात झारखंडचे. तूं कितें करूंक शकतलो ताजें?
स्पीकर सर, आमी सरकार म्हणून म्हणजे तांकां प्रिफरन्स दिवपाक जाय हाजेर आमचो हेजेर जो आसा आमी प्रिफरन्स दिवपाक लायतले. स्पीकर सर, म्हळ्यार मुखेलमंत्री म्हणटा की फेब्रुवारीन मायनिंग सुरवात जातलें. हांव तुका आनी 2 म्हयने एक्स्ट्रा दिता. तुवें म्हणल्यार 5 म्हयने, 7 म्हयने धरया. सो 7 म्हयन्यांक मायनिंग सुरवात जातलें. EC सगळ्यांक मेळटल्यो आनी तुमी ब्लॉक अलॉट करतलो. ब्लॉकूच जाय तुका. यू आर नॉट ब्रेकिंग लिजीस. हें तुजें फायनल आहा. हांवें ब्लॉक कद्याक म्हटलो तर ज्यो EC सिंगल ब्लॉक आसात, ओके, म्हणजे आतां फॉर एग्जाम्पल 3 लिजां आसा, थोडे कडेन 2 लिजां आसलेलीं ज्या एका ECच्या अंडर, दॅट इज ब्लॉक. म्हणजे 88 लिजीसच्या बाबतींत उलयता आसतना फॉर न्यू लिजीस देर इज नॉट अ ब्लॉक. म्हणजे त्या एरिया वायज म्हणजे मिनिमम टू मिनिमम 2.5 स्क्वेअर किलोमिटर्स ऑफ द लीज वी कॅन डू इट. श्री गणेश गांवकर. स्पीकर सर, एक मिनिट, एकूच मिनिट स्पीकर सर. तो एक क्वेश्चन ताणें मूव केला, तो जॉयंट मुवर आहा. स्पीकर सर, मायनिंग कॉर्पोरेशन म्हणटे काबार काय मायनिंग कॉर्पोरेशन ऑक्शनाक घेतलें? स्पीकर सर, मायनिंग कॉर्पोरेशन काबार ना. त्याच्या म्हायती खातीर सांगता, मायनिंग कॉर्पोरेशन एक्झिस्टींग आसा. मायनिंग कॉर्पोरेशनचे फंक्शन्स आमी चालू दवरलेले आसा. त्याच्या प्रमाणे आमी मायनिंग कॉर्पोरेशन ज्यो आसा त्यो बाकीच्यो एक्टिविटी कशा पद्दतीत करप हें एक्सप्लोर करता. ना, कसल्यो एक्टिविटी? स्पीकर सर, आमकां हांगा सांगला तांणी कॉर्पोरेशन शाल पार्टिसिपेट इन ऑक्शन रिलेटिंग टू मायनिंग लीग्स, प्रॉस्पेक्टिंग लीग शकता. एज एंड वेन. करूं शकता सर. ना, करूंक शकता न्ही. करूंक शकता म्हळ्यार कितें? तूं मंत्री, कॉर्पोरेशनाचो इंचार्ज तूं. यू हॅव टू आन्सर. स्पीकर सर, आमी मायनिंग कॉर्पोरेशनूय ऑक्शनात पार्टिसिपेट करूं शकता. ना, स्पीकर सर, करतले जाल्यार मायनिंग कॉर्पोरेशन एवरीबडी वेलकम इट. इट इज अ लॉ टुडे. अजून आमी मायनिंग कॉर्पोरेशनाच्या बाबतींत आमचे सगळे वेवस्थीत फॉर्म जाले की वी कॅन ऑल्सो पार्टिसिपेट. एखादें लीज आमी घेवन आमी ऑपरेट करूं शकता. तशें आसा काय म्हणटा हांव? तशें आहा जाल्यार सरकाराचो विचार आसा. सरकाराचो विचार आसा. बरें, ते टायमार स्पीकर सर मायनिंग कॉर्पोरेशना कडेन नॅट वर्थ आसतलो. कित्याक SBI कॅप तुका घालतले की इतलो नॅट वर्थ आसपाक जाय ऑक्शन उबें रावपाक म्हणून. तो तुजे कडेन आसतलो? म्हणूनच स्पीकर, म्हाका खबर आसा विजयाक कितें विचारपाक जाय हें हांव जाणा. कारण तो परत आमी मायनिंग कॉर्पोरेशन इलिजिबिलिटी क्रायटेरियान आमी फॉल जावचे ना हें ताका खबर आसा. म्हणून तेणी तो प्रश्न विचारला. म्हणून हांवें म्हटलां की आमी उरलेले आमचो प्रोसेस आसा तो कंप्लीट करता.